लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि 30 ऑगस्टच्या रात्रीपासून या 50 लाख महिलांना पैसे भेटणार आहेत। 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। तर बघूया या महिला कोणत्या आहेत। लक्षात घ्या, तुम्ही मला सांगायचंय फॉर्म केव्हा भरलेला आहे, अप्रूव्डचा मेसेज केव्हा आलेला आहे आणि डीबीटी ऍक्टिव्ह कधी झालेला आहे। तर मी तुम्हाला तारखा सांगणार आहे। या तारखामध्ये तुम्ही जर बसत असताल तर तुम्हाला नक्कीच 30 ऑगस्टच्या रात्रीपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ मोठा होऊ शकतो, पण आपल्या सगळ्या ताईंना जे जे लेक्चर बघत आहे त्या प्रत्येक ताईला 30 ऑगस्टच्या रात्री पैसे यायला पाहिजेत म्हणजे पाहिजेत। तर बघा नेमक्या काय अटी आहेत या 50 लाखामध्ये आपल्याला पोहोचण्यासाठी। सगळ्यात पहिली अट तुमच्यासाठी आहे, पहिली कंडिशन आहे, तुम्ही फॉर्म केव्हा भरला आहे। लक्षात घ्या, जर तुम्ही फॉर्म 26 ऑगस्ट, लक्षात घ्या 26 ऑगस्टच्या अगोदर भरला असेल, 26 ऑगस्ट, कारण की 27 ऑगस्टला त्यांच्या याद्या कंप्लीट झालेल्या आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की आमच्याकडे याद्या आल्यात, 50 लाख या स्त्रियांना पैसे भेटणार आहेत, महिलांना पैसे भेटणार आहेत। तर 26 ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा 26 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरला आहे का। जर भरलेला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। पहिली गोष्ट म्हणजे तुमचं नाव, गाव, जिल्हा, कधी फॉर्म भरला होता, ती डेट मला कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर सांगा। दुसरी कंडिशन, दुसरा महत्वाचा हा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्हाला अप्रूव्डचा मेसेज कधी आलाय, हा देखील खूप महत्वाची गोष्ट आहे। काही काही बघा, काही काही महिलांनी खूप जुने फॉर्म भरले असतील, 31 जुलैच्या अगोदर फॉर्म भरले असतील किंवा अगोदर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला फॉर्म भरले असतील, पण त्यांना अप्रूव्डचा मेसेज बऱ्याच महिलांना आला नव्हता। तर लक्षात घ्या, जर तुम्हाला अप्रूव्डचा मेसेज देखील 26 ऑगस्टच्या अगोदर आला असेल, 26 ऑगस्टच्या अगोदर अप्रूव्डचा मेसेज आला असेल, तुमचा फॉर्म अप्रूव्ड झालेला असेल, तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। 50 लाखाच्या टप्प्यामध्ये तुम्ही पोहोचणार आहेत। तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला अप्रूव्डचा मेसेज कधीपर्यंत आलेला आहे। चला, पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे डीबीटी केव्हा ऍक्टिव्ह झाला आहे तुमचं, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या। आणि डीबीटी कंप्लीट होणं लक्षात घ्या कधीपर्यंत, 25 ऑगस्टच्या अगोदर। कारण जरी तुम्ही फॉर्म 26 ऑगस्टला भरला असेल काही प्रॉब्लेम नाही, पण डीबीटी ऍक्टिव्ह 25 ऑगस्टच्या अगोदर येणं खूप गरजेचं आहे। कारण की बँकेला पुढे लिस्ट पाठवावं लागतात। बँकेला लिस्ट पाठवल्यानंतर लक्षात घ्या 3 ते 4 दिवस त्यांच्याकडे प्रोसेस तुमचं अकाउंट जातं आणि अकाउंटवरून म्हणजे गव्हर्नमेंटच्या अकाउंट तुमच्या बँकच्या अकाउंटला प्रोसेस होण्यासाठी कमीत कमी 4 दिवसाचा वेळ लागतो। त्याच्यामुळे जर तुमचं 25 ऑगस्टच्या अगोदर डीबीटी असेल तर अत्यंत महत्वाची ही गोष्ट आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट सांगत आहे ती म्हणजे 25 ऑगस्ट पर्यंत ऍक्टिव्ह असायला पाहिजे। तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय महिलांनो, ताईंनो, मातांनो, एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, जर तुमचं डीबीटी अकाउंट ऍक्टिव्ह झालेलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत। कळकळीची विनंती आहे, मी बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये ओरडून सांगितलेलं आहे की तुम्ही डीबीटी तुमचं कंप्लीट करून घ्या, लक्षात घ्या। आणि बऱ्याच ताई म्हणत असतील की सर आम्ही 25 तारखेला बँकेमध्ये गेलो होतो, आम्ही ऍक्टिव्हचा फॉर्म भरून टाकलाय। ताईंनो लक्षात घ्या, डीबीटीचा फॉर्म जरी तुम्ही भरला असेल तर डीबीटी ऍक्टिव्ह होण्यासाठी, परत सांगतोय, डीबीटी ऍक्टिव्ह होण्यासाठी कमीत कमी 5 वर्किंग डेज लागतात। किती? 5 तुम्हाला दिवस या ठिकाणी लागणार आहेत।
5 दिवसाचे बँकेमध्ये ऍक्टिव्ह होण्यासाठी लागणार आहेत. आणि ऍक्टिव्ह झालंय का नाही हे पण तुम्ही चेक करत राहा. कारण की तुम्हाला बघा बरेच गोष्टी सांगतोय की बऱ्याच ताईंनी मला मेसेज करून सांगितलं आहे की सर आम्ही या बँकेमध्ये गेलो, आमचं 10 दिवस झालं फॉर्म भरून तरी ऍक्टिव्ह झालेलं नाही, 15 दिवस झाले सर अजून ऍक्टिव्ह झालं नाही. काही बँक म्हणतात की आम्ही डीबीटी करून घेत नाहीत. तर तुम्ही फक्त फॉर्म भरून थांबू नका लाडक्या ताईंनो, फक्त फॉर्म भरून डीबीटीचा फॉर्म भरून थांबू नका. 3-4 दिवसानंतर ते ऍक्टिव्ह झाले का चेक करत राहा. जर ते ऍक्टिव्ह होत नसेल, 5 दिवस थांबलात तुम्ही, ऍक्टिव्ह झालं नाही, तर लाडक्या ताईंनो परत बँकेमध्ये जा, तिथल्या क्लार्कला भेट द्या, त्यांना सांगा की आमचं डीबीटी अजून पूर्ण झालं नाही. ते जर तुम्हाला काही कारण सांगत असतील त्यांच्या मॅनेजरकडे जा, त्यांना रिक्वेस्ट करा, त्यांना विनंती करा की लवकरात लवकर आम्हाला हे आमचं डीबीटीचं अकाउंट कंप्लीट करून द्या. आता बऱ्याच ताई ऍक्टिव्ह लाईव्ह आहेत, बऱ्याच ताई लेक्चर बघत आहेत. ताईंनो सगळ्यांनी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक लवकरात लवकर करून घ्या. बघा बरेच प्रश्न येत होते मला की सर हे डीबीटी म्हणजे काय. मी सांगतोय सगळ्यांना बाबा डीबीटी करून घ्या, डीबीटी करून घ्या, डीबीटी करून घ्या, पण बऱ्याच ताईंना माहित नाहीये की डीबीटी म्हणजेच काय आहे. डीबीटी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो. बऱ्याच वेळेस मी हे सांगितलंय, बऱ्याच लेक्चर मध्ये मी सांगितलंय, पण तरी ताईंना काही ताई नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो. डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट, डी म्हणजे डायरेक्ट, बी म्हणजे बेनिफिट, टी म्हणजे ट्रान्सफर. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे जो तुम्हाला लाभ भेटणार आहे सरकारकडून, सरकारच्या योजनेमधून जो लाभ भेटणार आहे तो तुमच्या डायरेक्ट अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येतो. डायरेक्ट तुम्हाला बेनिफिट लाभ तो तुमच्या आधार कार्डच्या बँकला काय होतो पाठवला जातो. तर त्याला म्हणतात डीबीटी. आता तुम्ही म्हणत असाल की हे सर ठीक आहे बाबा डीबीटी आम्हाला कळालं की सरकारच्या योजनेचा पैसा आम्हाला आमच्या बँकेमध्ये भेटणार आहे, मग हे चेक कुठं करायचं. तर सोपं आहे, आधार कार्डवर जाऊन तुम्ही ते चेक करू शकतात. आता आधार कार्डवर कसं जायचं तुम्ही म्हणत असाल की सर आधार कार्डवर कसं जायचं. सोपं आहे, गुगलवर जा. तुम्ही गुगलवर गेलात, मोबाईलमध्ये गुगल उघडा, गुगलमध्ये जाऊन फक्त टाईप करा माय आधार. माय आधार अशा स्वरूपात तुम्ही टाईप करा, माय आधार अशा स्वरूपात टाईप केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक तिथं फॉर्म येईल. फॉर्म मध्ये फक्त त्या ठिकाणी आधार कार्ड टाकायचंय आणि खाली जो कॅप्चा येईल तो कॅप्चा टाकायचा. सोपं आहे, काय अवघड नाहीये. तुम्हाला मी ते पण परत पाहिजे असेल लेक्चर त्याचं पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मी सांगा, ती प्रोसेस पण परत सांगतो. डीबीटी कसं चेक करायचं, आधार कार्डच्या लिंकवर कसं जायचं, त्याला ऍक्टिव्ह आहे का नाही ते चेक कसं करायचं. जर पाहिजे असेल तर लवकरात लवकर मला कमेंट बॉक्स मी सांगा डीबीटी कसं करायचं. ज्या ताईंना माहित नसेल की बाबा हे अप्रूव्डचा मेसेज आलाय का नाही, अप्रूव्ड आमचं झालंय का नाही, बऱ्याच ताईंना मोबाईलवर मेसेज आला नाही. बऱ्याच असं होऊ शकतंय की त्यांच्याकडे वर्कलोड मोठा आहे, भरपूर साऱ्या ताईंना मेसेज पाठवायचे गव्हर्नमेंटला, म्हणून त्या गव्हर्नमेंटकडून मेसेज आले नसतील तुमच्या मोबाईलला, पण तुम्ही फॉर्मवर जाऊन पण चेक करू शकता. तुम्ही जिथं फॉर्म भरला आहे तिथं पण जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्ड झालाय का नाही, पेंडिंग आहे का, रिजेक्ट झालाय का, रिसबमिटचं बटन आलंय का, हे पण तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला अशा स्वरूपाची माहिती पाहिजे असेल डिटेल स्वरूपात तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा की सर आम्हाला ती डीबीटीची माहिती सांगा, हे फॉर्म अप्रूव्ह झालंय का नाही, स्टेटस कसं चेक करायची ती माहिती सांगा, आणि आम्ही कधी फॉर्म भरला होता त्याच्यासाठी रिसबमिटचं बटन आलंय का हे चेक कसं करायचं ते पण सांगा. तर कमेंट बॉक्स मध्ये मला लवकरात लवकर सांगा, मी त्याच्यावर संध्याकाळी 5 वाजता व्हिडिओ बनवतो. आणि लक्षात घ्या संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह राहत जा, त्याच्यामध्ये आपण प्रश्न उत्तर घेत असतो. ज्या तुमच्या अडचणी असतात त्या अडचणी मी त्यामध्ये सोडवत असतो, त्या ठिकाणी त्यामध्ये गोष्टी सांगत असतो. संध्याकाळी 7 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर असणार आहे ज्याच्यामध्ये मी प्रश्न उत्तर घेणार आहे. संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला वाटलं तर डीबीटी वगैरे त्याच्याबद्दलची माहिती सांगतो. आणि सकाळी 10 वाजता
तुम्हाला काल रात्री काय नवीन अपडेट आले ती सकाळी 10 वाजता तुम्हाला मी सांगत असतो. तर हे तिन्ही लेक्चर दिवसाचे पाहायचा. काही अडचणी असतील तर तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा जिल्हा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही कधी फॉर्म भरला होता, डीबीटी कधी ऍक्टिव्ह झालंय, मला कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगा. संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटणार आहेत. भेटूया संध्याकाळी 7 वाजता. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. कारण प्रत्येक आपल्या ताईला या 50 लाखामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे. प्रत्येक ताईला दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला पैसे मिळवायचे आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त हा व्हिडिओ शेअर करा. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. इथेच थांबूया. संध्याकाळी 5 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.